श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, उद्या 12वी इंग्रजीच्या पेपरात कोणते प्रश्न येतील, कशा प्रकारे येतील आणि आपल्याला ते कसे सोडवायचे याविषयी आपण माहिती घेणार आहोत कमी वेळेमध्ये. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. 12वी इंग्रजीचे पेपर तुम्हाला हवे असतील, प्रश्न हवे असतील तर लगेच दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा प्ले स्टोअरवरून नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही, जास्त कमी वेळेत मी तुम्हाला जास्त माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करत चला फटाफट. आई तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावा ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. उद्या पेपर आहे तर त्यामुळे बघा कुठले कुठले प्रश्न कशा प्रकारे येतील तर तुम्हाला मी सांगणार आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोअरला तुम्ही जर गेलात तर नाना फाउंडेशन नावाचं जे ऍप आहे ते डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. त्या ठिकाणी तुम्हाला जे येणारे प्रश्न आहेत, जसं की तुम्हाला इथं दिलंय ड्राफ्टिंग, व्हर्च्युअल मेसेज, ईमेल रायटिंग, माइंड मॅपिंग, त्याचप्रमाणे स्पीच रायटिंग, अपील रायटिंग, एक्सपान्शन ऑफ आयडियाज, आर्ट ऑफ कम्पेअरिंग, त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, हे सर्व जे काही प्रश्न आहेत, इम्पॉर्टन्स, त्यानंतर ॲप्रिशिएशन्स, पोएम्स, हे सर्व तिथं सांगितलेलं आहे. तुम्ही त्या गोष्टी करायच्या आहेत, तुम्हाला दुसरं काय करायचं नाही. आणि पॅराग्राफ जे दिलेले असतात, तुम्हाला काय आयडिया देतो, बेसिक पॅराग्राफ तुम्हाला दिलेला असतो. तर पॅराग्राफ उद्या तुम्हाला 10वी तुम्ही परीक्षा दिलेली आहे, 12वी मध्ये तुम्हाला एवढ्या अडचणी यायला नाही पाहिजेत. पण पॅराग्राफ सोडवण्याच्या आधी कधी पण पहिले प्रश्न वाचा, पहिले क्वेश्चन रीड करा, नंतर पॅराग्राफ वाचायला सुरुवात करा, म्हणजे लवकर उत्तर भेटतात. एक त्याच्यामध्ये स्मार्ट वर्क आहे आणि त्याच्यामध्ये देखील पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला येत असेल ठीक आहे, त्या रिलेटेड नसेल येत तर तुम्ही पॅराग्राफ मधील कॉन्टेंट वापरू शकतात, निदान तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. म्हणजे कसं आहे, परीक्षेत प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे, सोडायचा नाहीये. आणि ग्रामरचे प्रश्न तर ऑब्जेक्टिव्ह टाईप आहेत, एबीसीडी वगैरे, तर एबीसीडी टाईप आहेत. तुम्हाला येत असेल चांगले, परंतु नसेल येत तरी पण लिहायचा प्रयत्न करा. ट्रू आणि फॉल्स आले तुम्हाला येत असेल तर चांगले, नाहीतर मग सर्वांची उत्तर एक तर ट्रू लिहा, सर्वांची उत्तर एकतर फॉल्स लिहा. म्हणजे काय होईल, त्याच्यामध्ये 2 तरी बरोबर येतील आणि 1 मार्क मिळेल. असे काही स्मार्ट गोष्टी तुम्ही वापरा. समरी रायटिंग कसं असतं, समरी रायटिंग मध्ये काय करायचं असतं, एक्स्ट्रॅक्ट करायचा असतो पॅराग्राफ छोटा करायचा असतो. जसं तुम्ही पिक्चर बघून आलात तर तुम्ही 2 मिनिटात 4 मिनिटात घरच्यांना सांगता, तसं तो पॅराग्राफ मध्ये 20 ते 25 ओळी असतात, त्याला तुम्ही 4 ते 5 ओळी करायच्यात. तुम्हाला येत असेल तर ठीक आहे, नाहीतर पॅराग्राफची पहिली ओळ घ्या, मधली घ्या, सेकंड लास्ट घ्या, थर्ड लास्ट घ्या आणि एक्स्ट्रॅक्ट करून टाका. तर हे सर्व जे काही येणारे आयडिया आहेत, पीडीएफ फाईल आहेत, इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, हे तुम्हाला सगळे नाना फाउंडेशन ऍप मध्ये मिळतील. किंवा नंबरवर संपर्क करा आणि चांगले मार्क मिळतील तुम्हाला. आताच प्ले स्टोअरला जा, नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा किंवा दिलेला नंबर संपर्क करा. सर्व विषयांचे एमपी प्रश्न मिळतील, ज्याने तुम्हाला पास व्हायचं नाही तर तुम्ही चांगले 90% पेक्षा जास्त मार्क मिळवू शकतात. काही मुलांचे गेल्या वर्षीचे तुम्हाला मी दाखवतोय तर अभिप्राय, त्यांनी अभिप्राय दाखवलेले आहेत कोर्स घेऊन, रिझल्ट दाखवतोय बघा, रिझल्ट पण कसे आलेले आहेत. फटाफट कोर्स खरेदी करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.